लोकप्रशासन. लोकप्रशासन म्हणजे काय सांगा? लोकप्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. पब्लिक म्हणजे लोकांचं प्रशासन आणि लोकांच्या प्रशासनासाठी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. पब मीन्स पब्लिक, ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन, लोकांचं प्रशासन. लोकांचं प्रशासन म्हणजेच काय? लोकांच्या हितासाठीचं प्रशासन. आणि लोकहित साध्य करणे, लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणे किंवा लोककल्याणकारी राज्याची तत्वे किंवा हेतू जे काही आहेत ते साध्य करण्यासाठी कार्यरत असणारं प्रशासन लोक प्रशासन. हे साध्या शब्दामध्ये आपण समजून घेऊयात. डेमोक्रेसी किंवा लोकशाहीमध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अपेक्षित आहे. दॅट इज कॉल्ड सोशल किंवा पॉलिटिकल. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे लोकशाही राज्याचं उद्दिष्ट आहे. बरोबर. भारतीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर यामध्ये लोककल्याणकारी राज्याची स्थापना करत असताना किंवा लोककल्याणकारी राज्याची म्हणजेच वेलफेअर स्टेट ही संकल्पना आणि तिची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकांचं प्रशासन, ज्याच्यामध्ये लोकांचा पण सहभाग असतो. बरोबर आहे. स्थानिक पातळीवरती जर आपण पाहिलं, ग्रामसचिव असतो, ज्याला आपण काय म्हणतो? सेवक. ग्रामसेवक हा काय झाला? प्रशासनाचा भाग झाला. पण त्या व्यवस्थेमध्ये गावातील राजकीय प्रतिनिधी आणि ग्रामसभा पण सहभागी असते. म्हणजेच लोकांच्या हितासाठी असलेल्या प्रशासनामध्ये एक प्रशासकीय बाजू आहे आणि दुसरी काय आहे तर पॉलिटिकल बाजू आहे. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीनं लोकांच्या हितासाठी फॉर वेलफेअर, पब्लिक वेलफेअर, या पब्लिक वेलफेअरसाठी काय कार्यरत असते? प्रशासन कार्यरत असते. आधुनिक काळामध्ये हे पहा, लोकप्रशासन हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून विकसित झालेले आहे. आधुनिक काळामध्ये म्हणजे मॉडर्न सोसायटीमध्ये, या मॉडर्न एजमध्ये लोकप्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता इथं प्रश्न आहे काय की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन शास्त्र आहे की अजून काय आहे? शास्त्र मीन्स सायन्स. बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आधुनिक काळामध्ये लोकप्रशासन हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून विकसित झाले आहे. प्रगत आणि अप्रगत अशा सर्वच राज्यामध्ये लोकप्रशासन गरजेचं झालेलं आहे. महानगरपालिकेचं प्रशासन आपण म्हणतो, महानगरपालिका प्रशासन, शिक्षण प्रशासन, शिक्षण विभागाचं. तर मग प्रत्येक लोकांच्या काही ना काही अडचणी आहेत, समस्या आहेत. त्या समस्यांची सोडवणूक करणे, लोकांचं हित साध्य करणं, लोकांच्या विकासासाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करणं, इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लान, कसले लोकहिताचे प्लान जे आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं, हे मुख्य कार्य कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. लोकांचे सर्वांगीण कल्याण साधणे हा राज्य संस्थेचा मुख्य हेतू आहे. लोकांचं सर्वांगीण कल्याण साधणे म्हणजे काय? इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, समाजाचं इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास करणे हे कोणाचा उद्देश आहे? राज्य संस्थेचा उद्देश आहे. राज्य संस्था मीन्स पॉलिटिकल सिस्टम. पॉलिटिकल सिस्टम मध्ये आपण पाहिलेलं आहे राज्य संस्था ही काय करत असते? लोककल्याणासाठी अनेक योजना आणत असते. TPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून राज्य संस्थेनं कार्य करणं अपेक्षित असते. म्हणून TPSPच्या अंतर्गत असलेले राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास साधणे आणि त्यामध्ये या सामाजिक आर्थिक विकासासोबतच राजकीय विकासामध्ये सामान्य जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणं हे अपेक्षित असतं. म्हणून सामाजिक विकास साधत असताना समाजामध्ये जे वंचित, उपेक्षित, शोषित घटक आहेत त्यांचा विकास करणे, अल्पसंख्याकांचा विकास करणे, महिलांचा विकास, वुमन डेव्हलपमेंट, चाइल्ड डेव्हलपमेंट आहे की नाही, महिला विकास, बाल विकास, समाज विकास, याच्या अनेक योजना प्रशासनाकडनं आणि राज्य संस्थेकडनं
म्हणजे सरकारकडनं सुरू केल्या जातात त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी कोणावरती असते? प्रशासकीय यंत्रणेवरती असते. आता राज्य संस्थेकडनं सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासाच्या अनेक योजना लागू केल्या जातात. समाज कल्याणाच्या योजना, महिला कल्याणाच्या योजना, बाल कल्याणाच्या योजना, वेगवेगळ्या योजना आहेत, हितकारी योजना. या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करणं, योग्य अंमलबजावणी करणं हे कोणाचं कार्य आहे? प्रशासनाचं कार्य आहे, लोकप्रशासनाचं कार्य आहे. लोकांच्या हिताचं काम करणं हे प्रशासनाचं मुख्य कार्य आहे. बरोबर आहे. आणि राज्य संस्था पहा, लोकांचे सर्वांगीण कल्याण साधणे हा राज्य संस्थेचा मुख्य हेतू असल्याने त्या हेतूच्या पूर्ततेसाठी कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते. कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते. राज्य संस्था जी आहे, गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड वेरियस प्लान फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास साधणे. कोणाचा शाश्वत विकास साधणे? सोसायटीचा, समाजाचा शाश्वत विकास करणे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करणे, सर्वांगीण विकास करणे, अपंग कल्याण, महिला कल्याण है ना, बाल कल्याण यांचा विकास करणे, चाइल्ड डेव्हलपमेंट. समाजाचा घटक आहेत चाइल्ड, वुमन समाजाचा घटक आहेत. मग यांचा विकास करणे, यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे कशाचा हेतू असतो? राज्य संस्थेचा हेतू असतो. आणि याच हेतूने राज्य संस्था अनेक योजना, अनेक उपक्रम, अनेक धोरणे आखत असते. पब्लिक पॉलिसी असं म्हणतो आपण त्याला, सार्वजनिक धोरणे. आणि ही सार्वजनिक धोरणे कोण निर्माण करत असते? राज्य संस्था. लोकहिताची, जनहिताची जी काही धोरणे, ज्याला आपण पब्लिक पॉलिसी असं म्हणतो, ही पब्लिक पॉलिसी कोण तयार करते? तर राज्य संस्था करते. राज्य संस्थेचा उद्देश काय आहे या पब्लिक पॉलिसी तयार करण्याच्या पाठीमागे? लोककल्याण साधने किंवा लोकांचा सर्वांगीण विकास करणे. मग पब्लिक पॉलिसी येते त्याच्यामध्ये. मग या पब्लिक पॉलिसीचं क्रियान्वयन, या पब्लिक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन आणि करणे, आणि त्यातनं ज्या उद्देशानं ती पब्लिक पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे त्याचं उद्दिष्ट साध्य करणं हे काम कोणाचं आहे? प्रशासनात. एखादं धोरण कोण आखतं? राज्य संस्था आखते. पब्लिक पॉलिसी, त्या धोरणांची अंमलबजावणी करणे, त्या धोरणाचं व्यवस्थित संचालन करणे, ती धोरणं जनमानसापर्यंत पोहोचवणे हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. जनमत जागृती करणे, लोकांना त्याच्या बाबतीत काय करणे? जागरूक बनवणे. बरोबर आहे. गावागावामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारी कर्मचारी येत होते. जागृती करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. म्हणून पहा, आज लोकांचे सर्वांगीण कल्याण साधणे हा राज्य संस्थेचा मुख्य हेतू असल्याने या हेतूच्या पूर्ततेसाठी कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते. कितीही चांगली योजना असली आणि त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन जर ॲडमिनिस्ट्रेशननं योग्य पद्धतीने केलं नाही तर त्या योजनेचा ऑब्जेक्टिव्ह साध्य होईल का? नाही. फॉर एक्झाम्पल, गरिबी हटाव योजना आहे. गरिबी हटाव योजना आहे, दारिद्र्य निर्मूलनाची योजना आहे. ही योजना कशासाठी आहे? तर लोककल्याणाची योजना आहे. आणि जर या योजनेचं इम्प्लिमेंटेशन प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं झालं नाही तर योजना कितीही चांगली असली तर तिचा हेतू साध्य होऊ शकतो का? नाही. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजण्यासाठी, पंतप्रधान आवास योजना. वाय इंट्रोड्यूस PM हाऊस प्लान? वाय लॉन्च्ड गवर्नमेंट? ही पब्लिक पॉलिसी आहे, पे घरों को घर दीजिए. उद्देश चांगला आहे. हे धोरण कोणाचं आहे? सरकारचं. इम्प्लिमेंटेशन कोण करतं? मग प्रशासन. PDO
आणि यानं जर इम्प्लिमेंटेशन चुकीच्या पद्धतीने केलं तर योजना कितीही चांगली असून त्याचा हेतू साध्य होईल का? नाही. म्हणून राज्य संस्थेने लोकांचे कल्याण साधण्याकरता जी जी काही धोरणं आखलेली असतात, त्या योजना आखलेल्या असतात, त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम कोण करतं? प्रशासन. समजलं का? दोन्ही गोष्टीतला फरक समजला? पुढे अर्थातच काय पहा, आधुनिक राज्य ही कल्याणकारी राज्य असल्याने, आधुनिक राज्य काय आहेत? कल्याणकारी राज्य आहेत, वेलफेअर स्टेट आहेत. लोकविकासाच्या अनुषंगाने राज्यांना जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व प्रकारचा प्रयत्न राज्य करत असतात, म्हणजे सरकार करत असते. अर्थातच ही जबाबदारी राज्याच्या प्रशासनावर येऊन पडते. त्यासाठी योग्य अशी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली असते. आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र व्यापक आहे, म्हणजे मोठं आहे. त्याचबरोबर समाज व्यवस्थेचे स्वरूप एवढे गुंतागुंतीचे व जटिल झाले आहे की प्रशासनाच्या मदतीशिवाय समाज जीवन सुव्यवस्थित व सुखी करणे शक्य नाही. समाज जीवन म्हणजेच काय? कसं काय शक्य नाही? प्रशासनाच्या मदतीशिवाय समाज जीवन सुखी करणे शक्य नाही. समाजामध्ये एखादा घर नसलेला व्यक्ती आहे, त्याला घर मिळवून देणं ही कोणाची जबाबदारी आहे? प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने प्रशासनावरती जे वंचित लोक आहेत, विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे ही जबाबदारी कोणाची असते? सरकार त्यांच्यासाठी योजना आखते आणि त्या योजना इम्प्लिमेंट करणे ही कोणाची जबाबदारी आहे? प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणून समाजामध्ये सुद्धा असे काही घटक आहेत जे घटक विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत. जसं मुलींना शिक्षण, मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवणे ही जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे. सरकार पुरवते. मग त्याच्याकरता पॉलिसी काढली जाते, म्हणजेच धोरण आखलं जातं. कोणतं धोरण? सर्व शिक्षा अभियान. सबके लिए शिक्षा, सर्व शिक्षा अभियान है ना, समग्र शिक्षा अभियान. हे काय झालं? धोरण. या धोरणांची अंमलबजावणी कोणाकडनं केली जाते? एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं केली जाते, शिक्षण विभागाकडनं केली जाते. शिक्षण विभाग इज ॲडमिनिस्ट्रेशन. धोरण निर्मिती कोणी केली? सरकारनं केली. म्हणून सरकारच्या ध्येय धोरणाची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावरती असते? प्रशासनावरती असते. सर्व शिक्षा अभियान हे धोरण आहे कोणाचं? सरकारचं. सो पॉलिसी इंट्रोड्यूस्ड बाय गव्हर्नमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी कोणावरती आहे? ॲडमिनिस्ट्रेशनवरती आहे. शिक्षण मंत्री राजकीय पुढारी आहे तो, बरोबर आहे. पॉलिसी इंट्रोड्यूस केली जाते, अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावरती? त्या त्या जिल्ह्यातल्या सीओ वरती आहे, शिक्षण अधिकाऱ्यावरती आहे, जिल्हाधिकाऱ्यावरती आहे. मी जे शिक्षण अधिकारी, सीओ, कलेक्टर हे जे सांगतो हे काय झाले? प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा. समजलं आता? म्हणून राज्य संस्था काय करत असते? धोरणे आखत असते. दॅट इज कॉल्ड पब्लिक पॉलिसी. राज्य संस्था काय करत असते? धोरण तयार करत असते, पब्लिक पॉलिसी. आणि ही पब्लिक पॉलिसी किंवा ही सार्वजनिक धोरणं जे आहेत, हे सार्वजनिक धोरणं कशासाठी असतात? लोकहितासाठी, लोककल्याणासाठी, बरोबर आहे. आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मग कोणावरती येते? प्रशासनावरती येते. म्हणून सार्वजनिक धोरणाचे जे हेतू आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक पॉलिसी और प्लान, याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? प्रशासनावरती आहे. आता कळाला फरक? पुढे अर्थातच ही जबाबदारी राज्याच्या प्रशासनावर येऊन पडते. त्यासाठी योग्य अशी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणून प्रशासन व्यवस्था का निर्माण करण्यात आलेली आहे? तर राज्य संस्थेने तयार केलेल्या लोककल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी करणे
याच्याकरता कशाची निर्मिती करण्यात आलेली आहे? प्रशासनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हा, समजलं का? एक समजलं का? काय पॉलिसी कोण तयार करते? राज्य संस्था, गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट याचा रोल काय आहे? मेकिंग अ पॉलिसी. इम्प्लिमेंटेशन रोल इज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता कळाला फरक? वाय मेक पॉलिसीज और प्लान्स कशासाठी तयार केले जातात? हा, पब्लिक वेलफेअर, लोक कल्याणासाठी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लान और पब्लिक पॉलिसी, त्याचे जे हेतू आणि उद्दिष्ट आहेत हे साध्य करणं कोणावरती अवलंबून आहे? कार्यक्षम प्रशासनावरती. तर प्रशासन कार्यक्षम नसेल आणि योजना आणि प्लान कितीही चांगला असेल तरी त्याचा हेतू साध्य करणं अशक्य आहे, है ना? अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह डिपेंड अपॉन ऍडमिनिस्ट्रेशन. आणि तेही ऍडमिनिस्ट्रेशन कसं पाहिजे? ऍक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन, कार्यक्षम प्रशासन. जर प्रशासन कार्यक्षम नसेल आणि योजना कितीही लोकहिताची असली, राज्य संस्थेनं तयार केलेला कायदा कितीही चांगला असला, तो कितीही लोकहिताचा असला, पब्लिक पॉलिसी कितीही लोकहिताची असली, त्याचे उद्दिष्ट कितीही चांगले असले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रशासनाकडनं, त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडनं योग्य वेळी योग्य पद्धतीनं होत नसेल तर ती चांगली ध्येय धोरणं असलेली पॉलिसी सुद्धा फेल्युअर ठरू शकते. गरिबी हटाव योजना चांगली होती, इम्प्लिमेंटेशन मात्र चुकीच्या पद्धतीनं. स्थानिक पातळीवरती सुद्धा बेघरों के लिए घर दे दो योजना चांगली आहे, पण स्थानिक पातळीवरती त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रशासनाकडनं व्यवस्थित होत नसेल तर 1000 रुपये देतो, तुझा हप्ता काढतो, नाही तर काढतच नाही. अकार्यक्षम प्रशासन, भ्रष्ट प्रशासन. साहेबाकडे तुला पोहोचायचंय, ठीक आहे, ती फाईल काम करून आणतो. भ्रष्ट प्रशासन. मग या प्रशासनाला कार्यक्षम प्रशासन म्हणता येईल का? मग अशा वेळेस लोकहिताची असलेली योजना योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल का? नाही. म्हणून योजना आखणं, योजना तयार करणे, लोकहिताचे कायदे तयार करणं हे काम जरी राज्य संस्थेचं असलं तरी त्या कायद्याची, त्या योजनेची योग्य अंमलबजावणी करणं हे काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. आणि मग त्याच्याकरता प्रशासन कसं हवं? कार्यक्षम, स्वच्छ, पारदर्शक. कार्यक्षम, ऍक्टिव्ह ना. अर्थातच ही जबाबदारी राज्याच्या प्रशासनावर येऊन पडते. त्यासाठी योग्य अशी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली असते. आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र काय बनलेले आहे? व्यापक बनलेले आहे. त्याकरता प्रशासन सुद्धा काय बनलं पाहिजे? व्यापक बनलं पाहिजे. प्रशासनाचा अर्थ, ऍडमिनिस्ट्रेशन आपण पाहिलेलं आहे. प्रशासन, ऍडमिनिस्टर या लॅटिन शब्दापासून ऍडमिनिस्ट्रेशन याची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. एखाद्या पॉलिसीच्या फेल्युअरसाठी कशाला जबाबदार धरलं जातं? ऍडमिनिस्ट्रेशनला जबाबदार धरलं जातं. सक्सेस ऑफ पॉलिसी डिपेंड ऑन ऍडमिनिस्ट्रेशन, ऍक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणून लोकांची काळजी घेणे, लोकांची सेवा करणं, लोक कल्याणकारी राज्य, लोकांची सेवा घेणं, कार्याची व्यवस्था पाहणे, मॅनेजमेंट, ऑब्झर्वेशन करणे, त्याचं पर्यवेक्षण करणे, त्याचं नियंत्रण, कंट्रोलिंग करणे, हे काय आहे? प्रशासनाचं कार्य आहे. म्हणून पहा, प्रशासन म्हणजे काय? प्रशासनाच्या व्याख्या, डेफिनेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. व्हॉट इज द फर्स्ट डेफिनेशन? फर्स्ट डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय ऍडमिनिस्ट्रेशन? विड्रो विल्सन
एखाद्या कायद्याची सविस्तर आणि व्यवस्थित अंमलबजावणी म्हणजे लोकप्रशासन. लॉ मेकिंग कोणाचा रोल महत्वाचा आहे? राज्य संस्थेचा. कशाचा आहे? राज्य संस्थेचा. राज्य संस्था काय करत असते? लॉ मेकिंग, कायदा बनवत असते. पण त्या कायद्याची सविस्तर आणि योग्य व्यवस्थित अंमलबजावणी करणे, इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ, कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे, व्यवस्थित अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी कोणाची आहे? तर प्रशासनाची आहे. दॅट इज कॉल्ड लोकप्रशासन. हू से? विड्रो विल्सन. डेफिनेशन. म्हणून विड्रो विल्सन काय म्हणतो? विड्रो विल्सन कायद्याची सविस्तर आणि व्यवस्थित अंमलबजावणी. दोन शब्द महत्वाचे आहेत. इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. कसा तो? सविस्तर आणि योग्य. जर चुकीच्या पद्धतीने कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर त्याला योग्य प्रशासन म्हणता येईल का? नाही. कायद्यात जे लिहिलंय त्याच पद्धतीनं कायद्यातील तरतुदींना अनुसरून, तरतुदी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? त्याला प्रिव्हिलेजेस. त्याला अनुसरून, कायद्यामध्ये काही प्रिव्हिलेजेस असतात, बरोबर आहे? त्याला अनुसरून का त्याचं डिस्क्रिमिनेशन करून, कायद्यात जसं सांगितलेलं आहे तसं. प्रशासकीय अधिकारी पहा तुम्ही, एखादी योजना त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर कायद्यावर बोट ठेवतो आणि सांगतो, हे बघ, हे नियम आणि अटी आहेत, या नियमांना आणि अटीला अनुसरून मी काम करत आहे, या नियमांना आणि अटींना सोडून मी काम करू शकत नाही. लाडली बहीण योजना किती वर्ष वयोगटासाठी लागू आहे? किती वर्ष वयापर्यंत आहे? 60. 61, 62 किंवा 60+ एजवाल्या महिलांना ती लागू होऊ शकते का? मग ती महिला जाऊन भांडू शकते का त्यांना? मग समजा ह्या योजनेसाठी जो काही प्रशासकीय अधिकारी नियुक्त केलेला आहे तो काय म्हणेल? तुझं वय किती आहे? 60, तुला लागू आहे. पुन्हा त्याचे निकष, जो कोणी त्या निकषामध्ये बसत असेल त्यालाच ती योजनेचा लाभ भेटेल, लाभार्थी. पण त्या योजनेतील अटी आणि तरतुदींना टाळून तो अधिकारी योजना लाभार्थ्याला लागू करू शकेल का? नाही. म्हणून ही व्याख्या लक्षात ठेवा. विड्रो विल्सन कायद्याची सविस्तर आणि व्यवस्थित अंमलबजावणी म्हणजे लोकप्रशासन. राज्य संस्था काय करत असते? कायद्याची, योजनांची, धोरणांची निर्मिती करत असते. परंतु राज्य संस्थेनं तयार केलेल्या कायद्याची, धोरणांची आणि योजनांची योग्य अंमलबजावणी करणे, इम्प्लिमेंटेशन, है ना, ही जबाबदारी कोणाची आहे? लोकप्रशासनाची आहे, ॲडमिनिस्ट्रेशनची आहे. ही डेफिनेशन कोणी केलेली आहे? वुड्रो विल्सन. लोकप्रशासनाची व्याख्या. पुढे दुसरी व्याख्या आहे LD व्हाईट. डेफिनेशन ऑफ LD व्हाईट. डेफिनेशन काय केलेली आहे? डेफिनेशन एखादा हेतू, ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचा असेल तर, अचिव्हमेंट करायची असेल, ते जर तुम्हाला गोल अचीव करायचा असेल तर त्याच्याकरता एखादे हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण करणे म्हणजे काय होय? प्रशासन होय. एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन, गायडन्स, समन्वय, कोऑर्डिनेशन, नियंत्रण, कंट्रोल करणे म्हणजे प्रशासन. पहा तुम्ही, लिपिकाच्या वर कोण? मुख्य लिपिक, बरोबर आहे. त्याच्यावरती कोण? अधिकारी असतो एखादा. तहसीलमध्ये तुम्ही पाहत असाल. तर हे काय झालं? कोऑर्डिनेशन, समन्वय. काय असतो? समन्वय, कोऑर्डिनेशन केलं जातं. एखाद्या योजनेची किंवा एखाद्या कार्याची व्यवस्थित अंमलबजावणी करायची असेल तर कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे.
म्हणून लोकप्रशासनाच्या दृष्टीनं हे 3 शब्द लक्षात ठेवा. एक आहे मार्गदर्शन, गाईड. आपण म्हणतो ना गाईडलाईन, याची गाईडलाईन काय आहे, त्या गाईडलाईननुसार मी काय करणार, काम करणार. प्रशासकीय अधिकारी म्हणतो ना आम्हाला ह्या गाईडलाईन आहेत, या गाईडलाईनला अनुसरूनच आम्ही कृत्य करणार, एखादी ऍक्शन घेणार गाईडलाईनला अनुसरून. पुढे समन्वय, कोऑर्डिनेशन, नियंत्रण, कंट्रोल, सुपरविजन करणे म्हणजेच काय आहे, प्रशासन. LD व्हाईट यांनी केलेल्या प्रशासनाची व्याख्या काय आहे, एखादा हेतू ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी व्यक्तीचे मार्गदर्शन, समन्वय, नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय. प्रशासनाची व्याख्या समजली. पुढे सायमनची एक व्याख्या आहे. सायमन, कोऑर्डिनेशन, एखादं कार्य करून त्याचा उद्देश साध्य करणं, याच्याकरता वेगवेगळे विभाग काय करत असतात, कोऑर्डिनेशन करत असतात. काय करत असतात, कोऑर्डिनेशन करत असतात. मग याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. वित्त विभाग काय करतो, त्या योजनेसाठी पैसा पुरवण्याचं काम करतो, फायनान्स पुरवण्याचं काम करतो, बरोबर आहे. पुन्हा नंतर समजा आरोग्य विभागाची एखादी योजना आहे. कोणती योजना आहे, रोग निदान शिबिर त्यांना आयोजित करायचं आहे. याच्यासाठी पण एक ऍडमिनिस्ट्रेशन लागेल की नाही. तर त्याच्यामुळं काय केलं जातं, वेगवेगळे विभाग असतात. मग वेगवेगळे विभाग असतात आणि त्या वेगवेगळ्या विभागामध्ये कोऑर्डिनेशन चालत असते. काय करत असते, आणि प्रत्येक विभागाला कार्याची जबाबदारी वाटून दिलेली असते. समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. तुम्हाला एखादा प्रोजेक्ट वर्क दिला कॉलेजमध्ये, तर त्या प्रोजेक्ट वर्कसाठी ग्रुप तयार केले जातात आणि त्या प्रोजेक्ट वर्कमध्ये एक कोऑर्डिनेटर असतो. कोऑर्डिनेट केलं जातं एकमेकांना आणि प्रत्येकाला आपली जबाबदारी काय केली जाते, डिफाईन करून दिलेली असते की तुमचा हा ग्रुप काय करेल, हे काम करेल, दुसरा ग्रुप हा काम करेल. NSS मध्ये तुम्हाला अनुभव आलेला असेल, बरोबर आहे. कोऑर्डिनेशन, समन्वय केलं जातं. तर प्रशासनामध्ये सुद्धा पहा, व्यापक दृष्टीने विचार केला सामान्य उद्देशाच्या प्राप्तीसाठी काय केलं जातं, तर परस्पराशी सहयोग करणाऱ्या भिन्न समूहाच्या म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काय केलं जातं, कोऑर्डिनेशन केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रशासन. त्यालाच काय म्हटलं जातं, प्रशासन. पुढे FA निग्रो, ऑब्जेक्टिव्ह. एखादा हेतू म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी, अचिव्हमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक पॉलिसीचं काहीतरी एक काय असते, ऑब्जेक्टिव्ह असते, उद्दिष्ट असते. ते ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय आहे बघू. एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींची उपलब्ध साधनांचा वापर करणारी संघटना म्हणजेच प्रशासन होय. साधने आणि व्यक्ती, बरोबर आहे. साधने आणि व्यक्ती. मॅनपॉवर काम करते की नाही, मॅनपॉवर लागते. आणि साधने, इक्विपमेंट, वेगवेगळे इक्विपमेंट लागतात. मग या इक्विपमेंट आणि माणसं म्हणजेच मॅनपॉवर यांचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून, व्यवस्थापन करून काय करणे, एखादा हेतू साध्य करणे. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एखादी क्रिया तुम्हाला पार पाडायची आहे, एखादं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. टार्गेट दिलं जातं तुम्हाला, इतक्या दिवसामध्ये हे काम पूर्ण करा. 31 मार्चच्या आत पंतप्रधान आवास योजनेचे वाई या गावातील 200 घरं बांधून पूर्ण झाली पाहिजेत. हे काय टार्गेट आहे. मग याच्याकरता समन्वय करण्यासाठी वेगवेगळे अधिकारी मनुष्यबळ आहे, ग्रामसेवक आहे, पुन्हा नंतर BDO आहे. टार्गेट दिलेला आहे त्या पंचायत समितीतल्या गावाचा. पुन्हा नंतर त्यांना कोऑर्डिनेट तिथल्या गावच्या सरपंचांना पण केलं पाहिजे. म्हणजे हे झालं. आणि पुन्हा मॅनपॉवर, ही झाली मॅनपॉवर ऍडमिनिस्ट्रेशन. सोबतच इक्विपमेंट, साधनं पण लागतील.
साधनं पण लागतील ना. आता मला सांगा, त्या गावामध्ये किती बांधकाम झाले, ते वेळेत झालेत की नाही, है ना? हे सगळं पाहण्यासाठी साधनं, BDOला गाडी दिली जाते की नाही, इक्विपमेंट. आणि त्याला गाडीच नसेल तर, गाडीच नसेल तर तो जाऊन पाहणी करू शकेल का? इक्विपमेंट, बरोबर आहे. मग त्याला इक्विपमेंट पण प्रोव्हाइड करावे लागतील. कम्प्युटर द्यावं लागेल की नाही त्याला, गतिमान प्रशासन, गुड गव्हर्नन्स, त्याच्याकरता मग लागेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे इक्विपमेंट, मग इक्विपमेंट, साधने आणि मॅन पॉवर याच्या कोऑर्डिनेशन मधून एखादं उद्दिष्ट काय करणे, साध्य करणे, आणि त्याच्याकरता केलेली कृती. समन्वय आहे, कोऑर्डिनेशन आहे, इक्विपमेंट आहेत, मॅन पॉवर आहे. हे 3 शब्द लक्षात ठेवा. FA निग्रो, एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीची आणि उपलब्ध साधनांचा वापर करणारी संघटना, म्हणजेच ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन हा शब्द लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन. NGO असतात, NGOचं पण प्रशासन असतं, है ना. ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन मध्ये कसं काम केलं जातं, ऑर्गनाइज्ड फॉर्म मध्ये काम केलं जातं, सामूहिक काम केलं जातं, बरोबर आहे. आणि त्या सामूहिक कामासाठी वेगवेगळे गट तयार केले जातात, आणि त्या गटांची काय असते, वेगवेगळी जबाबदारी आणि वेगवेगळी कामं डिसाईड झालेली असतात. त्यांच्यामध्ये ते कोऑर्डिनेट करतात. आणि एका गटाची भूमिका काय असते, प्लॅनिंग करणे. दुसऱ्या गटाचं काम काय असते, त्या प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन करणं. तिसरं गट काय करते, त्या प्लॅनिंगचं काम इम्प्लिमेंटेशननुसार काम झाले की नाही याचं इव्हॅल्युएशन करते, मूल्यमापन करणारं गट. म्हणजेच असा प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, असतात की नाही वेगवेगळे विभाग. या विभागाच्या किंवा या गटाच्या कोऑर्डिनेशन मधून काय केलं जातं, तर एखादं कार्य केलं जातं. म्हणून एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे आणि उपलब्ध साधनाचा वापर करणारी संघटना म्हणजेच काय आहे, प्रशासन आहे. ही व्याख्या केलेली आहे FA निग्रो यांनी. पुढील ल्यूथर गुलिक, आपल्या दृष्टीनं हा खूप महत्वाचा आहे. ल्यूथर गुलिक, विलोबी ल्यूथर गुलिक, पोस्ट कार्ब नावाचा पुढे सिद्धांत येतो. ल्यूथर गुलिक, निश्चित केलेल्या ध्येय प्राप्तीसाठी कार्य करून घेण्यात येणे म्हणजे प्रशासन. एखादं ध्येय निश्चित केलं तुम्ही, प्रशासनच नसेल तर ध्येय साध्य होईल का, ऍडमिनिस्ट्रेशन साध्य होईल का? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा एखादं काम करायचं आहे, काय काम करायचंय तुम्ही सांगा. हा, सांग ना. घर बांधणे, व्हेरी गुड. हे एक कामच आहे. उद्दिष्ट काय आहे अंतिमता, घर बांधणे, हे कृती आहे. याच्याकरता आपल्याला एक प्रशासन व्यवस्था लागेल. मग व्यवस्था लागेल तर त्याच्याकरता काय लागेल, पहिल्यांदा मनुष्यबळ लागेल, मॅन पॉवर लागेल, इक्विपमेंट लागतील. इक्विपमेंट लागतील, कोणती इक्विपमेंट लागतील, फार व्हेरी गुड, हे इक्विपमेंट लागेल. मग एक व्यवस्था असेल हे इक्विपमेंट जमा करणारी, दुसरं काय असेल, मॅन पॉवर असेल, बरोबर आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. किती माणसं लागतील, एका दिवसाला किती काम झालं पाहिजे, तर आपलं घर इतक्या दिवसात बांधून होईल. पुन्हा नंतर त्याच्यासाठी फायनान्स लागेल, त्याची पण तडजोड करावी लागेल. डे बाय डे नियोजन करावं लागेल. प्लॅनिंग आलं, पुन्हा नंतर काय आलं, ऑर्गनायझेशन आलं. त्याच्यामध्ये मग आपल्याला करावं लागेल, घर बांधणारे लोक वेगळी, विटा वाहणारी लोक वेगळी, मसाला बनवणारी लोक वेगळी. सगळे विटाच वाहत असतील तर घर बांधून होईल का? मसाला कोण बनवायचा? आपण त्या कामनिहाय, कामानुसार गट तयार केले, आणि त्या गटाने, वेगवेगळ्या गटाने केलेलं काम, याच्यातून एक ऑर्गनाइज्ड वर्क होत आहे. आणि उद्दिष्ट काय साध्य होते, घर बांधणे, बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला 3 गोष्टी लक्षात आली असतील याच्यामध्ये. ऑर्गनायझेशन, पहिलं प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कोऑर्डिनेशन आहे ना, आणि इम्प्लिमेंट. आपण पाहिलं ह्या गोष्टी. तर मग इथं पहा,
निश्चित केलेल्या ध्येय प्राप्तीसाठी कार्य करून घेण्यात येते. कार्य करून घेणे म्हणजेच काय? ही सगळी प्रक्रिया पार पाडणे, त्याला काय म्हणायचं? प्रशासन. पुढे ऑडवेटीड यांची सुद्धा व्याख्या आहे. निश्चित साध्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी प्रयत्नाची एकीकरण करण्याची संयुक्त प्रक्रिया, कॉमन प्रोसेस म्हणजेच काय आहे? ॲडमिनिस्ट्रेशन. पिपनर आणि प्रेस्थस यांची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? इच्छित साध्य प्राप्तीसाठी मॅन पॉवर, जे काही तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करणं? साध्य करणे, उद्दिष्ट साध्य करणे. याच्याकरता मॅन पॉवर आणि साधने, इक्विपमेंट लक्षात, यांचं काय करणे? योग्य इम्प्लिमेंटेशन करणे. भौतिक साधनाचे संघटन, ऑर्गनायझेशन आणि निर्देशन, त्याच्याकरता डायरेक्शन करणारा कोणी तर पाहिजे की नाही? डायरेक्शन करणारा पण पाहिजे की नाही? आणि मग जर डायरेक्शन योग्य नसेल तर ते काम व्यवस्थित दिसेल, साध्य होईल का? नाही. दॅट इज कॉल्ड लोकप्रशासन. वरील या सर्व व्याख्यांचा जर आपण अर्थ लक्षात घेतला तर याच्यामध्ये कॉमन काय व्याख्या निघते? तर समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तीचे संघटन म्हणजे कोऑपरेशन, ऑर्गनायझेशन. काय आहे? ऑर्गनायझेशन. संचालन, इम्प्लिमेंटेशन, संयोजन, नियंत्रण म्हणजेच काय आहे? तर त्याच्यावरती कंट्रोलिंग. कोणाचं तर कंट्रोल असलं पाहिजे, ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड प्रशासन. म्हणून प्रशासनामध्ये हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. प्रशासन, समान उद्देश, कॉमन ऑब्जेक्टिव्ह साध्य करणे, समान ध्येय साध्य करण्यासाठी. काय? तर व्यक्तीचे संघटन, ऑर्गनायझेशन, व्यक्तीचं संघटन. पुढे नंतर संचालन, डायरेक्शन, संचालन, संयोजन, ऑर्गनायझेशन अँड नियंत्रण, कंट्रोल. ते पण होते. संयोजन हे इथं एक्झिक्यूट करणे एखादा, हे समजलं? संचालन, संयोजन, नियंत्रण करणे म्हणजेच काय आहे? याचं प्रशासन आहे. प्रशासनाचे स्वरूप, प्रशासनाचे स्वरूप संकलित किंवा सर्वव्यापी. काय म्हणायचं? संकलित किंवा सर्वव्यापी. द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. LD व्हाईट कोणी सांगितलेला दृष्टिकोन आहे हा? LD व्हाईट. कोणी? LD व्हाईट. LD व्हाईट. जेव्हा एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील सर्व घटकांचा आणि त्याच्या सर्व कार्याचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासात केला जातो, तेव्हा त्या संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन असे म्हणतात. इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दृष्टिकोन कोणाचा आहे? LD व्हाईट यांचा आहे. कोणाचा आहे? LD व्हाईट. इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. जेव्हा एखादं उद्दिष्ट आहे, समजा ऑब्जेक्टिव्ह आहे. काय ऑब्जेक्टिव्ह आहे? एखादं ऑब्जेक्टिव्ह आहे. काय ऑब्जेक्टिव्ह? फॉर एक्झाम्पल समजूयात आपण. ऑब्जेक्टिव्ह काय? गावातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. कारण ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींची गळती दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे मुलींचं प्रमाण काय होत आहे? दिवसेंदिवस प्रमाण कमी होत आहे. सरकारने याच्याकरता एखादी योजना लॉन्च केली, एखादं धोरण आखलं. कोणतं धोरण? पडेगा इंडिया तो बढेगा इंडिया असं धोरण आखलेलं आहे समजा. आणि त्याच्यामध्ये काय?
मुलींचं जे शिक्षण गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करणं आणि मुलींना शाळेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. उद्देश काय प्रामुख्याने? मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, शाळेतील गळतीचं प्रमाण मुलींचं कमी करणे हा उद्देश आहे. समजा याच्यासाठी एक योजना आणली. कोणी केली योजना तयार? सरकारने. आता याचं इम्प्लिमेंटेशन आणि याचा हेतू साध्य करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? प्रशासनावरती आहे. मग सरकारच्या या धोरणाची अंमलबजावणी करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी कोणावर येऊन पडते? प्रशासनावरती येऊन पडते. मग या धोरणाची अंमलबजावणी करणारी प्रशासन व्यवस्था कोणती? जिल्हा प्रशासन आहे, राज्य प्रशासन आहे, है की नाही? राज्य प्रशासनावरती मग शिक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे वेगवेगळे विभाग, शैक्षणिक विभाग है ना. मग गावामध्ये असलेले शिक्षणाची जबाबदारी कोणावरती आहे? जिल्हा शिक्षण विभागावरती आहे, जिल्हा शिक्षण अधिकारी. आणि मग जिल्हा शिक्षण अधिकारी त्याच्यामध्ये मग काही महानगरपालिकांच्या पण शाळा असतील, नगरपालिका आहे की नाही, मग प्रशासन, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, खाजगी शाळा पण असतात. मग काय खाजगी शाळा असतात ना वेगवेगळ्या संस्थांच्या. या सगळ्या शाळांमध्ये जर मुलींचं प्रमाण वाढवायचं असेल तर हे प्रमाण वाढवणं हा प्रशासनाचा काय आहे? उद्देश आहे. हा काय आहे? प्रशासनाचा उद्देश. मग प्रशासन काय करते अशा वेळेस? पहा, जेव्हा एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील सर्व घटकांचा, एकच घटक का नाही, ऑल, संघटनेतील सर्व घटकांचा आणि त्यांच्या सर्व कार्याचा समावेश, केवळ एका कार्याचा समावेश नाही. मग हा हेतू साध्य करण्यासाठी संघटनेतील वेगवेगळ्या घटकांना कार्य करावं लागेल की नाही? कोणकोणता घटक याच्यामध्ये कार्यरत होईल? एक प्लॅनिंग करणारा एक घटक असेल. दुसरा कोणता असेल? इम्प्लिमेंटेशन वाला एक. दोन झाले, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन. पुन्हा नंतर तिसरा काय असेल? ऑर्गनाइज करणे, ऑर्गनायझेशन, संघटन. अजून दिशानिर्देशन करणारा एक घटक असेल जो फक्त काय करेल? डायरेक्शन करेल. अजून असे वेगवेगळे विभाग असतील की नाही? आणि मग केलेलं काम योग्य दिशेनं होत आहे की नाही आढावा, इव्हॅल्युएशन करणारा एक घटक असेल. मग अशा वेगवेगळ्या अनेक घटकांचा सक्रिय सहभाग त्यात असणं, संकलित, संपूर्ण, सर्वव्यापी दृष्टिकोन, संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पायाच्यामध्ये सार्वजनिक महामंडळाने, शासकीय खाती, खाती म्हणजे डिपार्टमेंट वेगवेगळे. पुन्हा नंतर अजून याच्यामध्ये खाजगी व्यवसाय, समजण्यासाठी मी शिक्षण संस्थांचं उदाहरण दिलं. पुढे नंतर उद्योगधंदे, कारखाने, बँका, संस्था, मंडळे, अशा विविध संघटनेतील सर्व घटकाचा आणि कर्मचारी वर्गाचा समावेश प्रशासनात केला जातो. मुलींचं शिक्षण बंद पडू नये आणि शाळेमध्ये मुलींचा सक्रिय सहभाग वाढला पाहिजे याच्याकरता काय केलं जातं? बँकांकडनं लोन दिलं जातं. शिक्षण योजना, बँकांचा आला समावेश, आला का? महामंडळे, एसटी महामंडळ, मोफत पास योजना. का उद्देश आहे भाऊ? मुली शाळेमध्ये गेल्या पाहिजेत, मुलींचं शिक्षण बंद पडलं नाही पाहिजे, केलं जातं. मग असे वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी संस्थांची सुद्धा याच्यामध्ये काय घेतली जाते? मदत घेतली जाते. मग काही NGO याच्याकरता काय करतात? प्रोत्साहन देतात. मग NGO कडनं जनजागृती केली जाते. NGOंना पण याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं. म्हणजे अनेक वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या खात्यांचा, वेगवेगळ्या विभागांचा समावेश करून सर्वांच्या सहकार्याने एखादा हेतू साध्य करणे, त्याला काय म्हटलं जातं? लोकप्रशासनाचा संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन. आणि हा दृष्टिकोन कोणी मांडलेला आहे? LD व्हाईट. मग याच्यामध्ये पहा, सर्वव्यापी दृष्टिकोन, सार्वजनिक महामंडळे, शासकीय खाती म्हणजे शासकीय विभाग, वेगवेगळे विभाग असतात. मग याच्यामध्ये पुढे खाजगी व्यवसाय, उद्योगधंदे, इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज काय करत असतात? शिक्षणासाठी फंड प्रोव्हाइड करत असतात. आपण त्याला काय म्हणतो? CSR, सोशल,
रिस्पॉन्सिबिलिटी फंड आलं असतं ना, सामाजिक निधी असतो तो एक प्रकारचा, आणि वेगवेगळ्या या काय करत असतात, देत असतात संस्था, उद्योगधंदे. पुढे नंतर कारखाने, बँका, संस्था, मंडळे, अशा वेगवेगळ्या घटकांच्या समावेशातून एखादी उच्छिष्ट उद्देश साध्य करणारी योजना आखली जाते आणि त्याच्यामध्ये यांचा समावेश असतो. आणि या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये आपलं काय दर्शविणं, सक्रिय सहभाग दर्शविणे. जर याच्यापैकी एखादा जरी घटक निष्क्रिय राहिला तर ती योजना काय होते, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत नाही. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. हेतू आहे काय, सर्वांनी परीक्षेत पास व्हावं, म्हणून क्लास हा ऑर्गनाइज स्वरूपामध्ये कार्यरत आहे. तुमच्यापैकी एखादा जरी याच्यामध्ये निष्क्रिय राहिला तर कशावरती परिणाम होतो, हेतूवरती इफेक्ट होतो की नाही. हेतू काय आहे, सर्वांनीच यश मिळवणे. आणि जो इनॅक्टिव्ह असेल तो काय करेल, मग उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये मदत करेल का अडथळा ठरेल. समजलं. मग सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. पुढे अशा विविध संघटनेतील सर्व घटकांचा आणि कर्मचारी वर्गांचा कार्याचा समावेश आणि यांचं काय असलं पाहिजे, सक्रिय सहभागिता, यांचं ऍक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. सर्वांचं ऍक्टिव्ह असणं या सर्वव्यापी प्रशासकीय दृष्टिकोनामध्ये महत्वाचं आहे. कोण कोण, संघटनेतील सर्व कर्मचारी, कनिष्ठ, लिपिक, शिपाई, विभाग प्रमुख, कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारी, संघटनेचा प्रमुख, संबंधित सहाय्यकारी कर्मचारी वर्ग, कार्यकारी प्रमुख, मंत्री, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, हे सर्व घटक कार्यांचा काय केला जातो, लोकप्रशासनामध्ये त्या अभ्यासात संकलित केला जातो. त्यामुळे या सर्वव्यापी दृष्टिकोन असे म्हटले जाते. उदाहरणार्थ रेल्वे, रेल्वे या डिपार्टमेंटमध्ये किंवा रेल्वेमध्ये वेगवेगळे विभाग असतात. एक टेक्निकल विभाग असतो, दुसरा प्रशासकीय विभाग असतो, एक सुरक्षा विभाग असतो, असतो की नाही, एक प्रिंटिंग विभाग असतो, एक मेंटेनन्स करणारा विभाग असतो. आणि या सगळ्या विभागाच्या कोऑर्डिनेशन मधून रेल्वेचं प्रशासन काम करत असतं. एक डायरेक्शन करणारा विभाग असतो, इंस्ट्रक्शन, सूचना देणारा. एक फक्त तिकीट काढण्याचंच काम करणारा विभाग असतो. एक टेक्निकल टीम असते त्यांची, आहे की नाही. मग हे काम कसं आहे, ऑर्गनाइज्ड काम आहे. आणि याच्यामध्ये समजा या कार्यामध्ये एक जरी विभाग निष्क्रिय राहिला तर, तिकीट काढणाऱ्या विभागानं काहीच नाही करायचं ठरवलं तर, सूचना देणाऱ्या विभागाने रेल्वेला सूचनाच नाही दिली तर, मग रेल्वे प्रशासनातला एक जरी घटक निष्क्रिय राहिला तर रेल्वेचं प्रशासन योग्य दिशेनं काम करेल का, योग्य पद्धतीनं काम करेल का, नाही. म्हणून पोस्ट वाहतूक, पोस्ट फॉर एक्झाम्पल सर्व संकलित दृष्टिकोन कसा आहे, द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सर्वांचा सहभाग आणि तो पण सक्रिय सहभाग. प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाने वेळेच्या वेळी पार पाडली पाहिजे. पोस्ट डिपार्टमेंट आहे, काय केलं जातं पोस्टामध्ये, जिल्ह्याचं पोस्ट ऑफिस आहे समजा, जिल्हा पोस्ट ऍडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट पोस्टल ऍडमिनिस्ट्रेशन. इथं काय केलं जातं, वेगवेगळ्या विभागातले पत्र येतात. आल्यानंतर मग काय केलं जातं, ते सगळे पत्र डिवाइड केले जातात एरिया वाईज आणि त्या त्या एरियातील पोस्टमनला ते वाटायला दिली जातात. म्हणजे काय झालेलं आहे, इथं डिवायडेशन झालेलं आहे वर्कचं. एक ऑर्गनाइज वर्क आहे, कोणतं, पोस्टल विभाग. आणि याच्यामध्ये समजा त्या पोस्टमननं पत्रच नाही दिले तर हे तो पूर्ण होईल का, नाही. म्हणून पोस्ट वाहतूक, शिक्षण, गृह, आरोग्य असे कोणतेही खाते विचारात घेतले तर या खात्यामध्ये असणाऱ्या विविध घटकांच्या कृतीचा आणि कार्याचा समावेश कशामध्ये होतो, प्रशासनात होतो. LD व्हाईट यांच्याप्रमाणेच हेनरी फेऑल, FM मार्क्स यांनी या दृष्टिकोनाचे समर्थन केलेले आहे. म्हणून ही लाईन लक्षात ठेवायची. LD व्हाईट हा द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
पहिला पेपर जो आहे तो सगळा प्रशासकीय विचारवंत आणि सिद्धांताचा आहे. हा पेपर थोडा वेगळा आहे कशापेक्षा, दुसरा पेपर अतिशय सोपा आहे समजायला. पण हा पेपर कशामुळे महत्वाचा आहे, कारण तुमचा इथिक्स आणि इंटिग्रिटी याचा पूर्ण सैद्धांतिक आधार या पेपरमध्ये आहे. तिथं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं, इथं तुम्ही आता अनुभवलं असेल. प्रशासन म्हणजेच काय आहे, सामूहिक कृती आहे की नाही. कशी आहे, सामूहिक कृती आहे. आणि इथं प्रत्येकाचं ऍक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. ऍक्टिव्हिजम, सक्रियता, प्रत्येक विभागाच्या सक्रियतेवरती विभाग आणि व्यक्ती मिळून प्रशासन बनते. बरोबर आहे. डिव्हिजन किंवा डिपार्टमेंट अँड मॅन म्हणजे व्यक्ती आणि विभाग मिळून काय बनते, प्रशासन बनत असते. व्यक्ती आणि विभाग म्हणून प्रशासन बनत असते. आणि मग याच्यामध्ये प्रत्येक विभागानं आणि व्यक्तीनं, प्रशासकीय अधिकाऱ्याने, व्यक्तीनं, मॅनपॉवरनं सक्रिय काम केलं तरच ते कृती व्यवस्थित होऊ शकते, ते काम व्यवस्थित होऊ शकते. अदरवाईज मग ते काम व्यवस्थित होईल का, नाही. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणून या द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या अप्रोचचं समर्थन कोणी केलं आहे, LD व्हाईट. कोणी केलेलं आहे, LD व्हाईट अँड हेनरी फेऑल आणि FA मार्क्स. ही नावं लक्षात ठेवा. दुसरा दृष्टिकोन आहे मॅनेजरियल दृष्टिकोन, व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. इथं काय केलं जातं, मॅनेजरियल. हा काय झालं, LD व्हाईट, हेनरी फेऑल, FM मार्क्स. तुला हे सगळं इंग्रजीतून मिळून जाईल बरं का. FM मार्क्स याचा काही विषय नाही, याचे आहेत पुस्तक, इंग्लिश मराठी या सब्जेक्टचा काही प्रॉब्लेम नाही. हेनरी फेऑल, FM मार्क्स हे दोन दृष्टिकोन. पुन्हा नंतर आहे व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन म्हणजे मॅनेजरियल व्ह्यू, व्यवस्थापन करणे. प्रशासनाचं अजून एक काम काय असते, फक्त व्यवस्थापन करणे किंवा मॅनेजमेंट करणे. त्याला आपण मॅनेजरियल व्ह्यू असं म्हणतो. व्यवस्थापकीय दृष्टिकोनानुसार सार्वजनिक हित साधण्यासाठी प्रशासक वर्ग जो कार्य करतो फक्त त्यांचाच समावेश या दृष्टिकोनात होतो. जो प्रशासकीय वर्ग काय करतो, मॅनेजरियल म्हणजे कसं, व्यवस्थापन करण्याचं काम करतो. काय करतो, व्यवस्थापन करण्याचं काम करतो, मॅनेजमेंट करण्याचं काम. मॅनेजमेंट विभाग असतो तो काय करत असतो, फक्त मॅनेजमेंट पाहतो. त्याचं एक्झिक्यूट करत असतो का तो, किंवा प्रत्यक्ष कृत्य करत असतो का तो फक्त ऑर्डर देत असतो, लक्ष ठेवत असतो, नियंत्रण ठेवत असतो. हॉटेलमध्ये एक मॅनेजर असतो पहा, त्याचं काम काय असते, मॅनेजमेंट करणं, फक्त मॅनेज करणं, सगळं काम काय करणं, मॅनेज करणं. तसं प्रशासनामध्ये सुद्धा मॅनेजमेंटची कृत्य करणारे, मॅनेजमेंट पाहणारा एक वर्ग असतो, त्याला काय म्हटलं जातं, व्यवस्थापन. आपण व्यवस्थापन मंडळ असं म्हणतो, मॅनेजमेंट बोर्ड. ते मॅनेजमेंट बोर्ड काय करत असते, फक्त व्यवस्थापन पाहत असते आणि दुसऱ्याला ऑर्डर देत असते. बरोबर आहे. आणि त्यांनी काम व्यवस्थित पद्धतीने केलंय की नाही याच्यावरती देखरेख ठेवत असते. बरोबर आहे. त्याला म्हणायचं व्यवस्थात्मक दृष्टिकोन, द मॅनेजरियल व्ह्यू. व्यवस्थापकीय दृष्टिकोनानुसार सार्वजनिक हित साधण्यासाठी प्रशासक वर्ग जे कार्य करतो त्याला आपण मॅनेजरियल दृष्टिकोन असं म्हणतो. म्हणून व्यवस्थापकीय दृष्टिकोन म्हणजे केवळ व्यवस्थापन करणे, मॅनेजरियल व्ह्यू रिलेटेड टू ओनली मॅनेजमेंट. काय करणे, फक्त व्यवस्थापन करणे. याचं काम काय आहे, मॅनेजरियल व्ह्यू, द फंक्शन ऑफ ओनली मॅनेजमेंट. कोणतं काम करणे, फक्त मॅनेजमेंट करण्याचं काम करणे. इतराकडून ते कार्य काय करून घेतले जातात, कार्य. म्हणजे हे प्रत्यक्ष कृती करतात का, नाही. प्रत्यक्ष कृती करतात का, नाही. ओनली मॅनेज, प्रत्येक कृतीचं मॅनेजमेंट करून ठेवणं. काय करून ठेवणे, मॅनेजमेंट करून ठेवणे. हे काम कोणाचं आहे, प्रशासकीय विभागाचं. पुढे म्हणजे आपण पाहिल्या सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये सगळ्याचाच कामाचा समावेश होतो. याच्यामध्ये मात्र फक्त मॅनेजमेंट फंक्शन, ओनली इन्क्लुडेड मॅनेजमेंट फंक्शन. दिस टाइप ऑफ अप्रोच इज कॉल्ड ॲज मॅनेजरियल व्ह्यू.
काय म्हटलं जातं त्याला? मॅनेजरियल व्ह्यू, म्हणजेच व्यवस्थापनात्मक किंवा व्यवस्थापक दृष्टिकोन, व्यवस्थापकीय दृष्टिकोन असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कामं इतराकडून केली जातात, इतराकडून करवून घेतली जातात, है ना. यामध्ये संघटनेतील सर्व कर्मचाऱ्याचा आणि त्यांच्या कार्याचा समावेश न करता फक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्याचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि जे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतात हे फक्त काय करत असतात? मॅनेजमेंट पाहत असतात, है ना. आणि प्रत्यक्ष कार्य कोण करत असतं? कनिष्ठ वर्ग, कर्मचारी वर्ग. एक अधिकारी वर्ग असतो, दुसरा कर्मचारी वर्ग असतो. अधिकारी वर्ग काय करत असते? फक्त मॅनेजमेंटचं काम करत असते. आणि कर्मचारी वर्ग जो असतो तो प्रत्यक्ष कृती करत असतो. फॉर एक्झाम्पल लिपिक काय करतो? प्रत्यक्ष कार्य करतो. आणि ऑर्डर कोण देते? मॅनेजर देतो. मॅनेजर काय करतो? ऑर्डर देतो. हे ऑर्डर कोण फॉलो करतो? कनिष्ठ कर्मचारी वर्ग. म्हणून कर्मचाऱ्याकडून कार्य केलं जातं. कर्म म्हणजे काम, चारी काम, प्रत्यक्ष कार्य करणारे, काम पार पाडणारे व्यक्ती म्हणजेच कर्मचारी. आणि मॅनेजर म्हणजे काय? त्या कार्याचं मॅनेजमेंट करणारा, त्या कृतीचं ऍक्शनचं मॅनेजमेंट करणारा मॅनेजमेंट. बरोबर आहे. दुसरं आपण म्हणतो प्रशासकीय अधिकारी. हे काय करत असतात? फक्त ऑर्डर देत असतात. काय करत असतात? ऑर्डर देत असतात. हा, हे काम करा, हे काम करा. काय काम करा? जा तुम्ही आणि त्या गावामध्ये जाऊन निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडा, आम्ही आणि त्याच्यावरती देखरेख ठेवतो प्रशासकीय वर्ग. आणि तिथं प्रत्यक्ष तिथं जाऊन निवडणुकीची प्रक्रिया कोण पार पाडत असते? कर्मचारी वर्ग. बरोबर आहे. कर्मचारी कार्य पार पाडणारा वर्ग, प्रशासकीय अधिकारी ऑर्डर देणारा, नियंत्रण ठेवणारा वर्ग, आणि मॅनेजमेंट करणारा वर्ग म्हणजेच काय? मॅनेजर. मॅनेजमेंट आलं, मॅनेजमेंट बॉडी. मग मॅनेजरियल, हे जे मॅनेजरियल व्ह्यू आहे याच्यामध्ये कशाचं काम आहे? फक्त मॅनेजमेंट करणे. आणि याच्यामध्ये काय पहा, फक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्याचा समावेश यामध्ये होतो. प्रशासकीय कार्यात कामाचे नियोजन करणे, मॅनेजमेंट ऑफ वर्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, आलं लक्षात. पुन्हा आवश्यक संघटना निर्माण करणे, त्याच्यासाठी आवश्यक असेल तिथं गट निर्माण करणे. संघटना म्हणजे गट, ग्रुप तयार करणे आणि त्या ग्रुप करून ते काम करवून घेणे म्हणजेच मॅनेजमेंट करणे. पुढे नंतर निर्णय निर्धारण, डिसिजन मेकिंग. निर्णय निर्धारण, डिसिजन मेकिंग करणे. नियंत्रण करणे, कंट्रोलिंग, सुपरविजन. आपण म्हणतो ना सुपरवायझर, हां, तो काय करत असतो? पर्यवेक्षण करत असतो, त्या कामाचं ऑब्झर्वेशन करत असतो, त्याच्यावरती देखरेख करत असतो. पुढे नंतर मार्गदर्शन, आणि त्या कामामध्ये जर काही चुका होत असतील तर त्याला गायडन्स करणे, त्याला डायरेक्शन करणे, दिशा देणे. हे सुद्धा काम कशामध्ये असते? व्यवस्थापन कार्यामध्ये असते. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवायचं, मॅनेजमेंट किंवा मॅनेजरियल दृष्टिकोन आहे प्रशासनाचा, त्याच्यामध्ये काय काय आहे? तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्याचा समावेश होतो. ते काय करत असतात? तर प्रशासकीय कामाचे नियोजन, प्लॅनिंग काय करत असतात? प्लॅनिंग. आवश्यक संघटना निर्माण करणे, ऑर्गनायझेशन, पीओ. निर्णय निर्धारण, डिसिजन मेकिंग काय करणे? डिसिजन मेकिंग. आणि नियंत्रण ठेवणे, कंट्रोलिंग, कंट्रोल. मार्गदर्शन करणे, डायरेक्शन. पोस्ट कॉर्ब, पोस्ट कॉर्ब. हे बघा पुढे येतेच. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनात फक्त व्यवस्थात्मक कार्याचा समावेश केला जातो. कोणत्या कार्याचा? फक्त मॅनेजरियल, मॅनेजमेंट वर्कचाच समावेश याच्यामध्ये केला जातो. प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या सर्व घटकाचा याच्यामध्ये समावेश होत नाही. म्हणून हे जे दोन दृष्टिकोन आपण पाहिले, कोणते? पहिला आहे द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये सर्व कार्याचा समावेश होतो. ऑल फंक्शन्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन included in integral view of public administration. All type of function worked by कोणाकडून केली जातात? ॲडमिनिस्ट्रेशन कडून केली जातात. प्रशासनातील सर्व विभागांकडून सर्व प्रकारची जी कार्य केली जातात त्या सर्व कार्यांचा समावेश या कशामध्ये? संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये होतो. आणि या संकलित सर्वव्यापी दृष्टिकोनाचं समर्थन
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्ह्यूचं समर्थन कोणी केलेलं आहे? तर LD व्हाईट, हेनरी फॉयल अँड MF मार्क्स यांनी केलेलं आहे. समजलं? दुसरा प्रशासनाचा जो दृष्टिकोन आहे तो आहे व्यवस्थापकीय किंवा व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. त्याला आपण काय म्हणतो? द मॅनेजरियल व्ह्यू. याच्यामध्ये कोणतं टाईप? ओनली वन फंक्शन इज इन्क्लुडेड. विच टाईप ऑफ फंक्शन? ओनली मॅनेजमेंट ऑफ वर्क. मॅनेजमेंट करणे, मॅनेज करणे, कार्याचं काय करणे? फक्त व्यवस्थापन करणे, एवढ्यासाठीच हा दृष्टिकोन आहे. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, सिनियर ऑफिसर्सकडनं पार पाडला जातो. म्हणून सिनियर ऑफिसर्सची भूमिका कुठं आहे? तर मॅनेजरियल व्ह्यू किंवा दृष्टिकोनामध्ये आहे, मॅनेजरियल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे. हे अधिकारी व्यवस्थापन, फक्त मॅनेजमेंट पाहिलं जातं. आलं लक्षात? फक्त मॅनेजमेंट कार्य. समजलं? मग याच्यामध्ये काय काम आहे यांचं? नियोजन करणे, प्लॅनिंग करणे हे मॅनेजमेंटचं काम आहे. ऑर्गनायझेशन, कंट्रोल है ना, पुन्हा नंतर ऑब्झर्वेशन, पुन्हा नंतर डायरेक्शन, हे सगळं काम काय आहे? व्यवस्थापनात्मक कार्य आहेत. म्हणून याला व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. लोकप्रशासन ही कला आहे. लोकप्रशासनाचे स्वरूप निश्चित करताना ते काय आहे? कला आहे. बरोबर आहे? कला आहे की शास्त्र आहे असा प्रश्न निश्चित उपस्थित केला जातो. लोक प्रशासन, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन इज आर्ट और साइंस, दैट इज द क्वेश्चन. ये कला है कि शास्त्र है? सवाल है. पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आखिर क्या है? लोक प्रशासन आखिर क्या है? शास्त्र है कि कला है? कला है या शास्त्र है? सर्वसामान्यपणे लोक प्रशासन कला तसेच शास्त्र आहे. कला पण आहे आणि शास्त्र पण आहे, आर्ट पण आहे आणि सायन्स पण आहे. हा दृष्टिकोन आज मान्यता पावलेला आहे. लोक प्रशासन केवळ कला आहे असे म्हणणाऱ्याच्या मते प्रशासनासाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही. विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही, स्पेशल नॉलेजची आवश्यकता नाही. म्हणजेच ती काय आहे? कला आहे असं मानणाऱ्याचा दृष्टिकोन आहे की कला, लोक प्रशासन हे कला आहे, आर्ट आहे असं मानणाऱ्यांचा दृष्टिकोनामध्ये काय आहे? तर लोक प्रशासनासाठी विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते. बट सायन्स आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. बरोबर आहे? मग ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं, आणि प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे ते सायंटिफिक मेथडने तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. सो लोक प्रशासन इज शास्त्र. काय आहे मग? ते सायन्स आहे. पहा, कारण ती एक कला आहे. काही व्यक्तींना लोक प्रशासनाचे ज्ञान नसताना सुद्धा त्यांची गणना उत्तम प्रशासक म्हणून केली जाते. फॉर एक्झाम्पल, आपली आई, ॲडमिनिस्ट्रेशनचं ज्ञान असते का तिला? पण घरातलं सगळं व्यवस्थापन ती परफेक्टली करते की नाही? मग ती परफेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर आहे की नाही? मग तिला कुठं प्रशिक्षण मिळालेलं असतं? प्रशिक्षण मिळालेलं असतं का? ती अनुभवातून शिकते, व्यवहाराचं ज्ञान तिला येते. बरोबर आहे? तसं प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अनुभवातून सुद्धा आलेलं ज्ञान किंवा कलेतून साध्य केलेलं ज्ञान तो इम्प्लिमेंट करत असतो. म्हणून तसा प्रशासक काय म्हटला जातो? त्याला आपण प्रशासकाची कला, प्रशासकाची कला म्हणून ओळखली जाते. पहा, या उलट लोक प्रशासनाचा अभ्यास केलेल्या व्यक्ती प्रत्यक्षात प्रशासक म्हणून अयशस्वी ठरल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रशासन ही एक कला आहे आणि ती ज्या व्यक्तीला जन्मताच अवगत असायला पाहिजे. ग्लॅडन या शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा. ग्लॅडन यांनी या संदर्भात म्हटले आहे की प्रशासन ही अशा प्रकारची विशिष्ट क्रिया आहे ज्यावेळी विशिष्ट ज्ञान कौशल्याची आवश्यकता असते. स्किल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल म्हणजे कौशल्य. प्रशासकाची काही कौशल्य असतात. प्रशासकाला काय करता आलं पाहिजे? कौशल्य असतात. कम्युनिकेशन व्यवस्थित असलं पाहिजे, टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. बरोबर आहे? लँग्वेज कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे, टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. पुन्हा त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. कायदा त्याला माहिती असला पाहिजे की नाही? त्या पद्धतीनं म्हणजे नॉलेज असलं पाहिजे. विशिष्ट ज्ञान कौशल्याची आवश्यकता असते. डायरेक्शन, इम्प्लिमेंटेशन याचं विशिष्ट ज्ञान असले, ट्रेनिंग दिलं जातं मग त्याला. पुढे नंतर प्रशासनाचा संबंध कार्य आणि ते कार्य पूर्ण करण्याशी असल्याने प्रशासन ही काय आहे?
कला आहे. चार्ल्स बर्थ च्या मते प्रशासन ही एक कला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनासाठी कार्यकुशलता, ऍक्टिव्ह कार्यकुशलता, एफिशियन्सी, नेतृत्व, लीडरशिप, उत्साह, त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, तसेच श्रेष्ठमतीची वैचारिक दृढता, विचारशक्ती त्याच्याजवळ असली पाहिजे. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून. लोक प्रशासन शास्त्र नसून ती एक कला आहे असे मत व्यक्त करणारे आपल्या मताच्या समर्थनासाठी कोणकोणते मुद्दे मांडतात तर पहा. कोणत्याही शास्त्राचे सिद्धांत त्याचे निष्कर्ष बिनचूक, तंतोतंत आणि निश्चित असावे लागतात. या दृष्टीने विचार केल्यास लोक प्रशासनातील प्रशासकीय सिद्धांत हे तंतोतंत तसेच निश्चित असल्याचे दिसून येत नाहीत. म्हणून लोक प्रशासनाला शास्त्र म्हणणे बरोबर नाही. लोक प्रशासन इज आर्ट. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज दी आर्ट. काय आहे? आर्ट, कला आहे. बरोबर आहे. म्हणून शास्त्रीय सिद्धांत काय म्हणतो, मग सायंटिफिक थेरी काय म्हणते, हे प्रयोगाद्वारे निश्चित केले जाते. सायन्समध्ये काय केले जातात, प्रयोग केले जातात, वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जाते आणि एक्सपेरिमेंटच्या आधारे सत्य शोधलं जाते, ट्रूथ किंवा निष्कर्ष काढला जातो. म्हणून एक्सपेरिमेंटच्या आधारे जे कन्क्लुजन निघतं ते म्हणजे विज्ञान, म्हणजे शास्त्र, दॅट इज कॉल्ड सायन्स. काय आहे? सायन्स. आणि कला, त्याच्यामध्ये काही प्रयोग नसतात. बरोबर आहे. म्हणून त्याची सत्यता प्रयोगाद्वारे म्हणजे एक्सपेरिमेंटद्वारे पडताळून पाहता येते. लोक प्रशासनाच्या क्षेत्रात असे प्रयोग करण्यास फारसा वाव नसल्याने सिद्धांताची सत्यता कळू शकलेली नाही. प्रशासकीय सिद्धांत हे मुख्यतः निरीक्षण, ऑब्झर्वेशन, त्याचं व्यवस्थापन कसं आहे, निरीक्षण क्षमता कशी आहे, लीडरशिप कसं आहे, त्याचं संभाषण कौशल्य कसं आहे, याच्यावरनं आपण ठरवतो की तो चांगला प्रशासक आहे की नाही. लोकांमध्ये तो मिसळतो का, लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची त्याची कॅपॅसिटी, लोकांमध्ये जाऊन बोलण्याचं त्याचं धाडस, बरोबर आहे, त्याचा दृष्टिकोन, लोकांच्या समस्याला समजून घेण्याचा दृष्टिकोन, व्ह्यू अँड डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस कशी आहे त्याची, तो समस्या लवकर सोडवतो का, एखादा माणूस त्याच्याकडे समस्या घेऊन गेलेली आहे आणि तो समस्येवरती काहीच तोडगा काढत नाही, तर मग तो गुड ॲडमिनिस्ट्रेटर असेल का, प्रशासक असेल का? नाही. लोकांना समजून घेण्याची त्याची प्रवृत्ती, बरोबर आहे, लोकांना समजून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे वैचारिकता त्याची, बरोबर आहे की नाही, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये असतील तो चांगला प्रशासक होऊ शकेल. बरोबर आहे. म्हणून हे पहा, शास्त्रीय सिद्धांत हे प्रयोगाद्वारे निश्चित केले जातात. त्याची सत्यता प्रयोगाद्वारे पडताळून पाहता येते. लोक प्रशासनाच्या क्षेत्रात असे प्रयोग करण्यास फारसा वाव नसल्याने सिद्धांताची सत्यता कळू शकली नाही. प्रशासकीय सिद्धांत हे मुख्यतः निरीक्षण आणि तुलनात्मक अभ्यास, निरीक्षण, ऑब्झर्वेशन आणि कंपॅरिटिव्ह स्टडी. बघा, प्रशासकीय सिद्धांत मुख्यतः निरीक्षण, ऑब्झर्वेशन अँड कंपॅरिटिव्ह स्टडी यावरच आधारलेले असतात. हे सर्व मान्य झालेले आहे. परिणामतः लोक प्रशासनाला शास्त्राचा दर्जा देणे योग्य ठरत नाही. म्हणून लोक प्रशासन हे ऑब्झर्वेशन आणि कंपॅरिटिव्ह स्टडी, कंपॅरिझन, याच्यावरती योग्य ठरते. म्हणूनच लोक प्रशासनाला शास्त्र म्हणणं योग्य आहे का? नाही. कारण लोक प्रशासनामध्ये जी काही सत्यता आहे ती निरीक्षण कशाद्वारे, एक्सपेरिमेंटद्वारे, प्रयोगाद्वारे पडताळून पाहता येत नाही. प्रयोग करण्याचा वाव आहे का लोक प्रशासनामध्ये? अजिबात नाही. म्हणून अनुभव, एखादी योजना किती यशस्वी झाली, त्याच्या अनुभवातून पुढली योजना आपल्याला काय त्याच्यातल्या त्रुटी दूर कराव्या लागतील याचं ज्ञान मिळते. वरील कारणामुळे लोक प्रशासन शास्त्र नसून ती एक काय आहे? कला आहे. आता लोक प्रशासन हे शास्त्र आहे का, या घटकाचा अभ्यास आपण उद्याला करूयात. मी तुम्हाला दररोज काय करेन माहिती आहे का, याच्यामध्ये